नमस्कार मंडळी, मी माया गुरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. तर आज वार आहे सोमवार आणि मी सोमवारच्या वेळी व्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आपण शनिवारी जे तांदूळ आणले होते या तांदळाला मी आज बोरिक पावडर लावून घेणार आहे. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवातीला मी इथे पूर्ण रूम स्वच्छ झाडून काढलेली आहे. त्यानंतर लादी वगैरे व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. त्यामुळे आपली ही लादी एकदम क्लीन आहे, स्वच्छ आहे. आणि त्यामुळे आपण एक एक पोतं घेणार आहोत आणि ते पोतं पूर्णपणे मी या जमिनीवरती डायरेक्ट ओतणार आहे आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये बोरिक पावडर मिक्स करणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे तुम्ही बघू शकता ही बोरिक पावडर आहे. तर ही मला 120ला मिळालेली आहे आणि यामध्ये आपण टोटल 90 किलो तांदूळ यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून, म्हणजे 90 किलो तांदळासाठी ही बोरिक पावडर पुरेशी आहे असं मला दुकानदाराने सांगितलं. आणि आपले तांदूळ आहेत 78 किलो, त्यामुळे आपल्याला हे इतकी बोरिक पावडर आपल्याला पुरवून येईल. तर आधी प्लास्टिकच्या पिशवीत मिळायची, आता ही अशा पद्धतीने मिळायला लागलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर ही आता मी साईडला ठेवते आणि सुरुवातीला मी पोतं घेते. तर आता यामध्ये आपल्याला ही बोरिक पावडर ओतायची आहे. यामध्ये जरा गुठळ्या झालेल्या असतात, तर त्या व्यवस्थित अशा आपल्याला फोडायच्या. ही बोरिक पावडर पूर्णपणे आपल्याला ह्याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या गुठळ्या पूर्णपणे काढून घ्यायच्या. तर आपण जी बोरिक पावडर घेतलेली आहे त्यामध्ये गुठळ्या भरपूर झालेल्या आहेत, त्यामुळे ती मी एका भांड्यामध्ये पूर्णपणे ती पावडर काढून घेते आणि त्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या सगळ्या फोडून घेते, म्हणजे त्या व्यवस्थित अशा आपल्या तांदळामध्ये मिक्स करता येतील. तर आता मी हे भांड्यामध्ये घेऊन छान असं ते एकजीव करून घेते आणि गुठळ्या सगळ्या फोडून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता बोरिक पावडरच्या ज्या गुठळ्या झाल्या होत्या त्या गुठळ्या व्यवस्थित मी हाताने मोडून घेतलेल्या आहे आणि आता ती पावडर व्यवस्थित अशी मी करून घेतलेली आहे. आणि आता यातलं सुद्धा थोडंसं बोरिक पावडर मी यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करते आणि आता छान असं हे तांदूळ हाताने चोळून घेते आणि सर्व तांदळाला ही बोरिक पावडर व्यवस्थित अशी चोळून घ्यायचे, म्हणजे आपल्या तांदळाला कुठल्याही प्रकारची कीड लागणार नाही. तर आता हे सगळं हाताच्या सहाय्याने मी करून घेते. तर इथे मी कडुलिंब घेतलेला आहे. तर आता हा कडुलिंब माझ्या झाडाचाच आहे, जास्त नाही आहे, पण जितका आहे तितका मी आता हा डब्यामध्ये खाली थोडासा घालते. तर आता आतमध्ये कोठीमध्ये मी हा पाला थोडासा घालते खाली, जास्त नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे हा थोडासा टाकलेला आहे. तर आता या कोठीमध्ये मी तांदूळ भरून घेते. आपण दुसरं पोतं करायला घेतलंय. दुसऱ्या पोत्यामधलं आता आपण तांदूळ काढून घेऊया.
आता तिसरं पोतं घेतलेलं आहे शेवटचं. आता हे पोतं पण अशाच पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये पण आपण या तांदळाला बोरिक पावडर व्यवस्थित हाताने चोळून घ्यायची. फायनली आपलं काम झालेलं आहे आणि कोठी पूर्णपणे मी भरलेली आहे. आणि आता यामध्ये थोडासा जो कडुलिंब राहिला आहे तो घालते. माझ्या झाडांचा कडुलिंब थोडासा पानं कमी यायला लागलेली आहेत, त्याच्यामुळे थोडाफारच होता. जास्त पानं असती तर मी जास्त घातलं असतं. तर असं घातलेलं आहे. आणि तुम्हाला तांदूळ पण दाखवते जवळून बघा. असं आहे माझा तांदूळ. तर आता ह्याला बोरिक पावडर लावल्यामुळे हे पावडर दिसत आहे. तर बघा अशा पद्धतीचा बारीक आहे. तर आता आपलं हे काम झालेलं आहे. आणि सुरुवातीला आता मी 1 ते 2 महिने हे तांदूळ नाही वापरणार आहे. तर जुनेच तांदूळ मी सुरुवातीला वापरणार आहे आणि मग त्याच्यानंतर मग आपण हे सुरू करणार आहोत. तरी पण मी एकदा हा तांदूळ कसा होतो ते पाहणार आहे. तर जेव्हा मी तांदूळ लावेन तर तुमच्याशी शेअर करेन. तर चला आता आपलं एक काम झालेलं आहे. आणि आता घड्याळात 3ला 5 मिनटं कमी आहेत आणि केतकी निघाली आहे तिच्या क्लासला. झाली तयारी बाळा? आणि अभ्यास पण झाला का थोडा वेळ? काय शोधतेस? चल मग तुझं आवर आणि मग तू निघशील ना. आता जेवलीस ना? ठीक आहे. पाण्याची बॉटल वगैरे भरून घे. तर आज मी बाजारातून फ्रेश अशी मेथी आणलेली आहे. तर आता मी निवडून घेते मी. आणि आधी सुरुवातीला हे कट करून घेते. आणि समोर टीव्ही लावलेला आहे. टीव्ही बघत बघत मेथी निवडून घेते. तर माझी मेथी निवडून झालेली आहे आणि आता 6 वाजलेले आहेत. तर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला मी वेदांचा सोया बनवलेला आहे आणि आता कुकरमध्ये माझ्यासाठी आणि केतकीसाठी मसाले भात बनवते. इथे वेदांचा सोया तयार झालेला आहे आणि त्याने अर्धा खाल्लेला आहे. तर इथे सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत मी आणि छान असं आता हे परतून घेते. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. आता कुकर लावून घेते मी. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपला कुकरसुद्धा झालेला आहे. तर आता मी जिमला निघालेले आहे. काल परवा गेली नव्हती जिमला मी आणि आज मंडे आहे तर म्हटलं आज जिमला जाऊन येऊया. तर चला आता जिमला जाते आणि नंतर भेटे तुम्हाला. तर आताच जिमवरून मी आलेली आहे आणि केतकी बसलेली आहे माझ्या शेजारी. केतकी काय करते बाळा? केतकीच्या हातामध्ये तिने बनवलेला झबला आहे. तर खूप छान असं झबलं तिने बनवलेलं आहे. आजच बनवलंस ना? तर तुम्हाला दाखवते खाली ठेवून. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं केतकीने झबलं बनवलेलं आहे आणि फिनिशिंग पण खूप छान जमली आहे तिला.
तर केतकीने जे झबलं बनवलेलं आहे ते झबलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला केतकीचा झबला आवडला असेल तर व्हिडिओला एक तरी लाईक. आता मी व्हिडिओचं इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.